प्रॉब्लेम काय दिलाय? 2 different logic gates giving output 1. 2 different logic gate आहेत, आउटपुट 1 आहे. फॉर इनपुट 1 0 and then 0 1. ओके, मग याचं ऑप्शन कसं येईल? लॉजिक गेट 1 into 0 1 होत नाही. 1 into 0 1 होत नाही. 1 into 1 plus 0 काय येते? 1. म्हणजे हा ऍडिशन तर असणार शुअर. इज इट क्लिअर? तस थिंक कसं केलं बघा तुम्ही, ह्या वेळेस केला. तस y इज a प्लस b, हे कुणाचं आहे? तस y इज n प्लस b. म्हणजे एक 1 असेल आणि दुसरा 0 असेल तर आउटपुट 1 येते ऍडिशनला. म्हणजे हा कुठला गेट झाला? हा गेट झाला ऑर गेट. बरोबर, अंडरस्टूड? म्हणजे 1 0 साठी किंवा 0 1 साठी 0 1 असेल तर इनपुट 0 आहे, आउटपुट 1 आहे. इनपुट आउटपुट इज 1च आहे, ऍडिशन मध्ये होणार. आणि कुठल्या ह्याच्यामध्ये होईल? ह्याचं मल्टिप्लिकेशन 0 येते, ह्याचं मल्टिप्लिकेशन 0 येते. बट ह्याचं इनवर्स काय येणार? मल्टिप्लिकेशन 0 आहे, कारण इथं सगळीकडे बघा हा ऑर अँड आहे काय? नाही, कारण अँड असेल तर आउटपुट 0 आलं असतं. आउटपुट आपल्याला 1च पाहिजे आहे. मग आणि कुठल्याला आउटपुट अपोजिट असताना आउटपुट 1 येते? मग इथे एक्स ऑर नाहीच आहे. मग आणि कोणाला? प्लस अपोजिट आहेत बघा इनपुट दोन्ही. तर एन अँड गेट. एन अँड गेटचं इक्वेशन कसं असते सांगा, मी अप्लाय करून बघूया आता. एन अँड गेट इट इज वाय ए इंटू बी चा इनवर्स, बरोबर आहे की नाही? हा, मग सांगा ए जर 1 असेल, बी 0 चा इनवर्स काय येणार? 0चा इनवर्स, 0चा इनवर्स 1. जर बी 0 आहे, हा 1 आहे, ह्याचा इनवर्स म्हणजे परत 0चा इनवर्स 1. म्हणजे इट इज व्हॉट? एन अँड. एन अँड ऑर हे दोन कुठले आहेत? एक एन अँड आहे आणि दुसरा ऑर आहे. कुठं ऑप्शन मध्ये येतोय? डी ऑप्शन मध्ये येतोय बघा. एन अँड ऑर आर. आणि कुठे येते का एन अँड ऑर? नाही, त्यामुळे डी ऑप्शन बरोबर. कसं थिंक केलं कळालं? यू हॅव टू थिंक. हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे घरी एक्स्ट्रा आणि